इयत्ता 10वीच्या भूगोलाचा दुसरा चॅप्टर स्थान आणि विस्तार आपण आज चालू करणार आहोत. तर तत्पूर्वी काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे आपल्याला या भूगोलाच्या पुस्तकामध्ये 2 देशांचा अभ्यास आहे. तो पहिला देश म्हणजे आपला देश भारत देश आणि दुसरा आहे ब्राझील देश. तर हे भूगोलाचे पुस्तक तयार करताना जे पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्यांनी कोणत्या गोष्टी विचार करून ब्राझील या देशाची निवड केलेली आहे, या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. जसे की देश अतिविकसित किंवा अविकसित नसावा, वेगळ्या गोलार्धातील असावा, तो एकाच खंडातील नसावा, भारताशी बरेचसे साम्य असलेला परंतु भारतापेक्षा वेगळ्या धाटणीचा असावा, भारताप्रमाणे सांस्कृतिक व प्राकृतिक विविधतेने नटलेला असावा, किमान एक जागतिक दबाव गटाचा भारतासह सदस्य असावा. तर यामध्ये जर बघितलं आपण तर ब्राझील हा भारताप्रमाणे जी जी संघटना आहे तिला आपण ब्रिक्स म्हणतो. त्या ब्रिक्स संघटनेचा ब्राझील हा सदस्य आहे. तसेच भारताप्रमाणे समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताप्रमाणे प्रजासत्ताक शासन प्रणाली असणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीत काही समान स्थळे आहेत. तसेच इयत्ता 9वी पर्यंत झालेल्या संबोधनाचे उपयोजन दोन्ही देशांमध्ये एकाच पातळीवर करता येईल असा असावा. अभ्यास करताना दोन्ही देशातील तुल्यबळ लक्षात येईल असा देश असावा. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींचं भारत आणि ब्राझील या दोन्ही भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात बऱ्याच गोष्टींचं साम्य असल्यामुळे त्यामुळे आपल्याला 10वीच्या भूगोलामध्ये भारत आणि ब्राझील या 2 देशांचा अभ्यास दिलेला आहे. तर चला चालू करूया आजचा आपला धडा स्थान आणि विस्तार. बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला हा स्थान आणि विस्तार दुसरा धडा एक 6 मार्कला विचारला जातो. तर यामध्ये आपल्याला प्रथमतः काही गोष्टींचं एक्झाम्पल दिले आहे, काही प्रश्न दिलेले आहेत. 2 देशांचे ध्वज दिले आहेत, फ्लॅग दिले आहेत. पहिला जो फ्लॅग आहे भारताचा आहे आणि दुसरा हा ब्राझीलचा आहे. तर काही सूचक विधाने दिली तिथं. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश तर तो भारत आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे तर तो भारत आहे. तिसरा, क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे, भारतामध्येच आहे. नंतर आहे ब्राझील, सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. तर हा ब्राझील हा देश सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. जगाचा कॉपीपॉट असे संबोधले जाते. कोणाला समजले जाते? ब्राझीललाच. फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. तर हे आपल्याला 3 प्रश्न दिले आहेत प्रत्येक देशाचे आणि त्याची उत्तर आपल्याला माहिती आहेत. तर ही प्रश्न तसेच यावर MCQ किंवा जोड्या जुळवा. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तसेच जोड्या जुळवा, वेगळा शब्द घटक ओळखा, अशामध्ये ह्या प्रश्नांमधील विधाने आपल्याला विचारली जातात. म्हणजे हे खूप बोनस पॉईंट आहेत आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर आपण आता भारत देश तसेच ब्राझील देशाचा स्थान, विस्तार आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी हे 2 पॉईंट बघणार आहोत. खूप छोटा चॅप्टर आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाचं स्थान आणि विस्तार समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत की कोणता देश कोणत्या गोलार्धात आहे हे आपण कसं ओळखाल. जर प्रथमतः आपण बघितलं तर नकाशावर ज्या आडव्या रेषा असतात त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो. तर आता ही 0 डिग्रीची एक अक्षवृत्त आहे, त्याला आपण इक्वेटर म्हणतो किंवा विषुववर्त म्हणतो. तसेच ज्या उभ्या रेषा असतात तर त्या उभ्या रेषांना आपण रेखावृत्त म्हणतो. ती पण आता तिला ग्रीनविच मीन टाइम GMT आपण म्हणतो, ग्रीनविच मीन टाइम. आता याच्यानुसार आपल्याला कोणता देश कोणत्या गोलार्धात आहे हे ओळखायला मदत होते. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, ज्या आडव्या रेषा असतात त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो आणि ज्या उभ्या रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो. तर जे 0 डिग्रीचं अक्षवृत्त आहे त्याला आपण विषुववर्त म्हणतो. तसेच हे जे 23.30 अंशाचं जे अक्षवृत्त आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो आणि जे खालचं आहे त्याला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो. म्हणजे वरचं झालं कर्कवृत्त आणि खालचं दक्षिणेकडचं झालं मकरवृत्त. अशा प्रकारे आता बघा, जे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे त्याच्यापासून पूर्वेकडे जी देश असतात ही इकडची, ती सगळी कोणत्या गोलार्धात येतील? ती सगळी पूर्व गोलार्धात येतील, बरोबर. त्याच्यानंतर जी पश्चिमेकडे असतील ह्या 0 डिग्रीच्या रेखावृत्तापासून, तर ती जी देश आहेत ती पश्चिम गोलार्धात येतात. त्याच प्रकारे जी देश विषुववर्ताच्या वरती असतात म्हणजे पूर्ण इकडचा जो भाग आहे तर त्यांना आपण म्हणणार उत्तर गोलार्धात आहेत. आणि जी देश ह्या विषुववर्ताच्या खाली म्हणजे दक्षिणेकडे असतात तर त्यांना आपण दक्षिणेकडील देश किंवा दक्षिण गोलार्धात असलेले देश म्हणतो. आपण जर भारताचं उदाहरण घेतलं तर भारत कुठे येतोय? भारत हा पश्चिम आणि उत्तर गोलार्धात येतो. आता ब्राझीलचं जर बघितलं आपण तर ब्राझील दोन्ही पण गोलार्धात येतो.
दोन्ही पण गोलार्धात येतो. उत्तर त्याचा काहीसा भाग उत्तर गोलार्धात आहे आणि काहीसा भाग दक्षिण गोलार्धात आहे आणि तो पूर्णपणे पश्चिम गोलार्धामध्ये आहे. आपण जर ब्राझीलचा बघितला नकाशा तर आपल्याला इथं ब्राझील दिसेल. अशा प्रकारे कोणता देश कोणत्या गोलार्धात आहे हे आपल्याला लक्षात येते. तर आता आपण ऍक्च्युली स्थान आणि विस्तार याला चालू करू. आता आपण बघूया भारताचं स्थान. आता भारताचं नाव काय आहे? भारतीय प्रजासत्ताक. राजधानीचं नाव नवी दिल्ली. तुम्ही नवी दिल्ली बघितली असेल तर आपल्याला मॅपमध्ये नवी दिल्ली दिसेल. त्याच्यानंतर स्थान, विस्तार आणि सीमा. आता भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. ते कसं आहे मी तुम्हाला मागे डिस्कस केलेलं आहे. तसेच आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. आणि नंतर आकृती पॉईंट 2.1 च्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. आता अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा. तर ते मी लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तसेच भारताचा जो विस्तार बघितला तर 8 डिग्री 4 मिनिट उत्तर आहे. तुम्हाला नकाशामध्ये दिसेल 8 डिग्री 4 मिनिट उत्तर. इथून खालून 8 डिग्री 4 मिनिट. 8 डिग्री दिसते इकडं. 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट्स दिसते वरती टोकाला. इथं 37 डिग्री 6 मिनिट्स इथं दिसतंय. हे दिसतंय. 37 डिग्री 6 मिनिट्स. तर अशा प्रकारे आपण 68 डिग्री 7 मिनिट पूर्व. तर इथं पण दिसेल तुम्हाला वरती 68 डिग्री पूर्व. तसेच ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावृत्त. इकडं 97 दिसते तुम्हाला इकडं. तर अशा प्रकारे भारताचं स्थान आहे. तसेच भारताचे सर्वात दक्षिणेकडील जे टोक आहे त्याला आपण इंदिरा पॉईंट म्हणतो. तुम्हाला इथं इंदिरा पॉईंट दिसेल नकाशामध्ये तुम्हाला इंदिरा पॉईंट दिसतंय. तर अशा प्रकारे इंदिरा पॉईंट आहे. त्याच्यानंतर भारताशेजारील देश बघा कोणकोणते आहेत. भारताशेजारील जर देश आपण बघितलं तर चीन आहे, म्यानमार आहे, इकडे नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे. तर इत्यादी जे देश आहेत ती आपल्याला भारताच्या शेजारी दिसतात. तसेच खाली जर बघितला तर आपल्याला समुद्री सीमा असलेला श्रीलंका हा देश तुम्हाला दिसेल. तर भारताची सीमा तसेच स्थान अशा प्रकारे आहे. आता हे इथं जो चार्ट दिलेला आहे तर ह्या चार्टमध्ये जर बघितलं तर भारता शेजारचा देश. आता पूर्वेकडे कोणता देश आहे? पूर्वेकडे जर आपण बघितलं तर चायना पण येईल आपल्याला. काहीसा पार्ट चायनाचा पण येतो, म्यानमारचा पण येतो आणि बांगलादेशचा पण येतो. तसेच उत्तरेकडे कोणचे आहेत? उत्तरेकडे जर बघितलं आपण उत्तरेकडे चायनाचा बराचसा भाग आहे. तसेच पश्चिमेकडचा बघितला तर पश्चिमेकडे पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान पण आहे. तसेच दक्षिणेकडे कोणता देश येतील? श्रीलंका हा देश येईल आपल्याला. तसेच सागर व महासागर कोणते येतील? तर 2 महासागर आहेत आपल्याला. 2 समुद्र आहेत. पहिला आहे एक पश्चिमेकडे असलेला अरबी समुद्र आणि नंतर आपल्याला दुसरा बंगालचा उपसागर हा पूर्वेकडे दिसेल. तर अशा प्रकारे आहे. आणि त्याच्या सर्वात खाली जो आपल्याला समुद्र दिसेल तो आहे हिंदी महासागर. तर अशा प्रकारे भारताच्या शेजारील देश आणि त्यांची सागर किंवा उपसागर, सागर किंवा महासागर आहेत. चला आता आपण बघूया ब्राझील या देशाबद्दल माहिती. देशाचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य आहे. राजधानीचे नाव ब्राझिलिया सर्कल केलं आहे. स्थान, विस्तार आणि सीमा. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं इथं पण दिसेल तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअसच्या वरती पण काही भाग आहे. विषुववृत्ताच्या खाली भरपूर भाग आहे. म्हणजे तो उत्तर गोलार्धात पण आहे आणि दक्षिण गोलार्धात पण आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात आहे. पश्चिम गोलार्धात कसे आहे मागं समजून सांगितलेलं आहे. आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. आता दक्षिण अमेरिका खंड कुठं आहे? इथं आहे दक्षिण अमेरिका दिसेल तुम्हाला. तर त्याच्या उत्तर भागामध्ये आहे. आता जे आकृती आहे दिलेली आपल्याला 2.2 त्याच्या सहाय्याने आपल्याला त्याचा स्थान आणि विस्ताराचं काय दिलेलं आहे माहिती फिल करायला सांगितलेली आहे. तर ती माहिती मी फिल केलेली आहे. 5 डिग्री 15 मिनिट उत्तर ते 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण अक्षवृत्त इथं तुम्हाला दिसेल पूर्ण त्याच्यामध्ये. तर असा विस्तार आहे अक्षवृत्तीय. तसेच रेखावृत्तीय विस्तार बघू आपण. 37 डिग्री 47 मिनिट पश्चिम ते 47 डिग्री 48 मिनिट पश्चिम रेखावृत्त आहे असं दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर शोधा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता महासागर किती येतं इथं आपल्याला? इथं एकच महासागर आहे
अटलांटिक महासागर, पण त्यांना विभागलं आहे ब्राझील देशानुसार उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. त्याच्यानंतर देश बघा, पहिल्यापासून चालू करूया आपण. अँटी क्लॉकवाईज फ्रेंच गियाना आहे, सुरिनाम आहे, गियाना आहे, व्हेनेझुएला आहे, कोलंबिया आहे, पेरू आहे, बोलिव्हिया आहे, पॅराग्वे आहे, अर्जेंटिना आहे आणि उरुग्वे आहे. इत्यादी सर्व देश आहेत जे ब्राझीलच्या सभोवती आहेत. त्याच्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर आता भारत हा देश आहे पूर्ण 150 वर्ष, म्हणजे 150 शतक दिले आपल्याला, एक शतक म्हणजे 100 वर्ष. तर 150 वर्ष हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता आणि 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावं लागलं. जर आपण ते 3 युद्ध बघितले तर एक 1962ला आपलं चायना सोबत युद्ध झालं होतं, त्यामध्ये भारताची हार झाली होती. त्यानंतर 1965, 72 आणि नंतर कारगिलचं युद्ध, अशी 3 युद्ध दिलीत. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीला भारताला सामोरं जावं लागलं. तसेच काही आर्थिक अडचणींना पण भारताला सामोरं जावं लागलं. तसंच त्यामुळे आता भारत कसा आहे, भारत हा एक विकसनशील देश आहे आणि तसेच जगातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताला ओळखलं जातं. आता विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग मिळाला आहे, असं त्यांनी सांगितलंय. इकॉनॉमिक रिफॉर्म झालेले, ज्यावेळेस मनमोहन सिंग हे वित्त मंत्री होते त्यावेळेस आर्थिक सुधारणा झाल्या होत्या. भारताच्या लोकसंख्येत तरुणाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे भारताला एक तरुण देश म्हणून असं पण ओळखलं जातं. हे आपल्याला शास्त्रीय कारणे यामध्ये येतं. त्यानंतर आहे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळालं व 1830 पासून ते 1885 पर्यंत देश अर्ध्या शतकापेक्षा जास्त हा काळ लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. त्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटी कालखंडात जागतिक वित्तीय समस्यातून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलला ओळखलं जातं. आता खाली प्रश्न दिलेत आपल्याला. आकृती 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा. सर्व खंड व महासागरांना नावे द्या. आपण पूर्ण खंडांना नावे दिलेली आहेत. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाचा भाग आपल्याला या आपल्या पुस्तकामध्ये दिला नाही, पण खाली जो दक्षिणेकडे आहे तो अंटार्क्टिका भाग आहे. तसेच काय सांगितलं आपल्याला, ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे द्या. आपल्याला वेगवेगळे गुलाबी नेहमी ब्राझीलला रंगवलेलं आहे आणि ब्लूने म्हणजेच निळ्या रंगानं भारताला रंगवलेलं आहे. त्याच्यानंतर नकाशा विषुववृत्त दाखवा, त्याचे अंशात्मक मूल्य लिहा. मी तुम्हाला विषुववृत्त दाखवतो. मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथून जर आपण असं घेतलं, विषुववृत्त असं येईल आणि त्याचं जे माप येईल ते 0 डिग्री सेल्सिअस येईल, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, दिशादर्शक दाखवा. आता आपण जर प्रत्येक जर नकाशा बघितला, नकाशामध्ये शीर्षक असतं, उपशीर्षक असतं आणि दिशादर्शक बाण असतो. कोणत्याही नकाशामध्ये आपल्याला दिशादर्शक बाण दाखवलेला असतो. त्यामध्ये आपल्याला एक अशी रेष बघायला मिळेल आणि उ म्हणून असं एक शब्द दिसतो आपल्याला. उ म्हणजे उत्तर. त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, दिशा काढू शकतो. त्याच्या खाली काय येईल, दक्षिण येईल. त्याच्या इकडं काय येईल, त्याच्या इकडं पूर्व येईल आणि त्याच्या इकडं पश्चिम येईल. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक मॅपवर दिशा दाखवू शकतो. तर हा झाला प्रश्न. त्याच्यानंतर यातली जे प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न बोर्डला रिपीट झालेले आहेत. पहिला प्रश्न आहे, खालील विधान योग्य अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, हा प्रश्न आलेला आहे. तसेच बरेचसे जे प्रश्न आहेत, आता थोडक्यात उत्तर लिहामध्ये स्वातंत्र्य काळात भारत व ब्राझील देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागले, हा पण प्रश्न आलेला आहे. तसेच भारत व ब्राझील यांचा अक्षय उत्तर रेखावृत्तीय विस्तार हे पण लिहिलेलं आहे. अचूक पर्याय निवडून तर इंदिरा पॉइंटचा जो ऑप्शन आहे, म्हणजे भारतातील सर्वात दक्षिणेकडे चौक ते इंदिरा पॉइंट. तर खालील दक्षिण अमेरिकेतील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत, हा पण प्रश्न आलेला आहे. दोन्ही देशातील राजवट टिंब प्रकारचे आहे, तर हा पण प्रश्न आलेला आहे. चित्र दिलेले आहे, तो पण एक प्रश्न आलेला आहे. आता
जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा डिस्कस केला आपण, तर हा धडा खूप एकदम बोनस मार्कला दिलेल्यासारखा आहे. याच्यामध्ये जनरली तुम्हाला जो प्रश्न आहे, जनरली प्रश्न हे सूचक विधाने आहेत, यांच्यावर येतात. MCQ किंवा रिकाम्या जागा भरा आणि जोड्या जुळवा, तसेच चुकी बरोबर लिहा. ह्याच्यामध्ये पण हे विधानावर क्वेश्चन येतात. तसेच स्थान आणि विस्तार, त्याच्यामध्ये स्थान आणि विस्तारावर दोन्ही देशाचे स्थान किंवा विस्तार आपल्याला विचारलं जातं. त्यावेळेस आपण हे जे पूर्ण पॉइंट आहेत आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले, ते लिहिले पाहिजे. तसेच शेजारील देश कोणते आहेत, समुद्र कोणते आहेत, हे पण आपण स्थान आणि विस्तारमध्ये लिहिलं पाहिजे. आता हे ब्राझीलचं पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी, दोघांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला विचारतात. कधी-कधी एकाच देशाची पार्श्वभूमी विचारतात किंवा कधी-कधी दोन्ही देशाची पार्श्वभूमी विचारतात. जर एकाच देशाची पार्श्वभूमी विचारली असेल, तर एकाच देशाची पार्श्वभूमी आपण लिहिली पाहिजे, कारण आपल्याला त्याचेच मार्क मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पुस्तकामध्ये फक्त 2 पॉइंट दिलेले आहेत. एक म्हणजे स्थान आणि विस्तार आणि दुसरं ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारत आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तसेच भारत आणि ब्राझीलचा स्थान आणि विस्तार. अशा प्रकारे हा चॅप्टर आहे, 6 मार्कला आहे. खूप सोपा चॅप्टर आहे आणि अवघड काही नाहीये. हा जर चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केला, तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळायला कुणीही रोखू शकत नाही. तर अशा प्रकारे हा आपला आजचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2 स्थान आणि विस्तार, तो संपलेला आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आपल्या भूगोलाचा 3रा धडा प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा डिस्कस करणार आहोत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.